पार्टी असो किंवा समारंभ किंवा आठवड्याची सुट्टी असेल, बाहेर जाऊन वडापाव खाण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही असे कमी तेलकट होणारे बटाटे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे बटाटे वडे बनवण्यासाठी आपण इथे सोडा अजिबात वापरलेला नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। बटाटा वडे म्हटलं की सुरुवातीला बटाटा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। 1 चमचा तेल ॲड करून घेतले। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग, आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। आता हिरवी मिरची मी इथे एकच वापरलेले आहे। तिखट जर जास्त आवडत असेल तर जास्त वापरल्यात तरी चालेल। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं। पाव चमचा हळद ॲड करून घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उकडून घेतलेले मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत ते याच्यात ॲड करून घ्यायचे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बटाटे वड्यासाठी आपण बटाटा जो उकडून घेतोय तो खूप शिजलेला नसला पाहिजे, अगदी 90% शिजलेला असेल तरी चालेल। 10% आपण परतून घेताना व्यवस्थित शिजल्या जातो। 1-2 मिनिटं बटाटा आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बटाटा भाजी आपली इथे तयार झालेली आहे। बारीक कट करून घेतलेली खूप सारी आपण कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे। बटाटा भाजी अगोदर बनवून ठेवली की ज्यावेळेस तुम्हाला वडे तळायचे त्यावेळेस तुम्ही ही पटकन वापरू शकतात। फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। बटाटा वड्यासाठी लागणारं बेसन पीठ कसं भिजवायचं ते पाहणार आहोत। 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे काय होतं, आपल्या बटाट्याचं जे वरचं कोटिंग असतं ते व्यवस्थित येतं। चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि त्याचबरोबर पाव चमचा आपण हळद ॲड करून घेणार आहोत आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून व्यवस्थित ॲड करून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान प्रकारे आपल्या वड्यात उतरला जातो। डाळीचं पीठ वापरल्यामुळे याच्यामध्ये ओवा नक्की वापरा, म्हणजे पोट साफ राहतं। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करून हे पीठ आपण व्यवस्थित भिजून घेणार आहोत। बटाटे वडे बनवताना एक तर हळद वापरायची किंवा सोडा वापरायचा, आणि सोडा आणि हळद जर एकत्र वापरली तर बटाटे वड्यांचा कलर हा खूप लालसर येतो। बेसन पीठ घरचं असल्यामुळे मी इथं हळद वापरली, सोडा वापरणार नाही। सोडा जर वापरायचा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही एक 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित बेसन पीठ फेटून घ्यायचं। जर तुम्ही सोडा वापरणार असाल तर हळद नका वापरू, हळदीऐवजी तुम्ही फूड कलर येलो वापरला तरी चालेल। अशा पद्धतीने थोडं पाणी ॲड करून आपण पीठ व्यवस्थित फेटून घेणार आहोत। एक 5 मिनिटं व्यवस्थित मी हे पीठ फेटून घेतलेलं आहे आणि हळूहळू पाहू शकता याचा कलर अगदी चेंज झालेला आहे, किंवा तुम्ही हाताच्या मदतीनेही फेटून घेतलं तरी चालेल। गाड्यावर जसे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित फेटून घेतात त्या पद्धतीने फेटून घेतलं तरी चालेल। मस्तपैकी आपलं इथे बेसन पीठ भिजून तयार झालेलं आहे। खूप घट्टही नाही पीठ भिजून घ्यायचं आणि खूप लूजही मळायचं नाही, अशा पद्धतीने आपलं बेसन पीठ तयार झालं पाहिजे। बेसन पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहोत। बटाटा मसालाही आपला व्यवस्थित थंड झाला आहे। आता आपण याचे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत। बटाटे वडा तुम्हाला केवढा साईजचा हवा यानुसार तुम्ही ते लहान मोठे बनवून घेतले तरी चालतील। गोल बनवू शकतात किंवा चपटे बनवून घेतले तरी चालेल। तेल आपलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर बटाटे वडे बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण तेलात सोडून घेणार आहोत। एक्स्ट्राचं बेसन पीठ असेल अशा पद्धतीने बाजूला करून घ्यायचं। वडा आपण तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेणार आहोत। सुरुवातीला तेलात जेवढे बसतील तेवढेच आपण इथे वडे सोडून घेणार आहोत। गॅसची फ्लेम हायच ठेवायची, लो करायची नाही, नाहीतर लो केल्यामुळे वडे ही तेलकट होतात। त्याच्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपण वडे व्यवस्थित तळून घेणार आहोत। आता एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर ही पलटून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत। वडे तळताना खूप घाई करायची नाही, घाई केली तर आतमध्ये कच्चेच राहतील। त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित आपण वडे तळून घेतल्यानंतरच बाजूला काढून घेणार आहोत। याचा अगदी गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण साईडला काढून घेऊ। तुम्ही पाहू शकताय वडे आपले अजिबात तेलकट दिसत नाहीत आणि तेलकट झाले बी नाहीत। आता आपण याच्याबरोबर चुरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। वड्यांबरोबर खायला खूप टेस्टी लागतो। तुम्हाला जर आवडत असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। फक्त हाताच्या मदतीने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित याच्यात सोडून घेणार आहोत आणि याला तळून घ्यायचं। खरपूसपैकी व्यवस्थित तळल्या गेलं की आपण हे साईडला काढून घेणार आहोत। आपला इथे चुरा तयार झालेला आहे, हा बाजूला काढून घेऊ। आता ह्याच तेलामध्ये आपण मिरची कशी तळायची ते पाहणार आहोत। मधून कट करून घेतलेली मिरची याच्यात ॲड करून घेतली। झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करायची। लो फ्लेमवरती मिरची व्यवस्थित तळून घ्यायची। पाहू शकता आपली इथे मिरची व्यवस्थित तळलेली गेलेली आहे, म्हणजे याचा तडका थोडासा कमी होतो मिरचीचा आणि गॅसवर आपल्या ओट्यावर जास्त तेल होत नाही किंवा अंगावरही तेल उडल्या जात नाही। मिरची व्यवस्थित तळल्या जाते। आता ही साईडला काढून घेऊ। ही पद्धत नक्की वापरून पहा। दुसरी बॅच आहे आपण वड्यांची व्यवस्थित तळून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। चटपटीत बटाटे वडा आपला इथे तयार झालेला आहे।
लसूण चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची आणि लसूणची। याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेल। आता पाववरती आपण लसूण चटणी ॲड करून घेणार आहोत। याच्यावर बारीक कट करून घेतलेला कांदा थोडासा ॲड करून घ्यायचा आणि जो चुरा बनवून घेतलेला आहे तोही याच्यावर थोडासा ठेवून घेणार आहोत। बटाटे वडे ठेवून घे आणि व्यवस्थित वरच्या साईडने पॅक करून घेणार आहोत वडा। मस्तपैकी आपला झणझणीत वडा इथे तयार झालेला आहे। वड्याबरोबर हिरवी मिरची तर पाहिजेच, खायला खूप अप्रतिम लागते।